द मिरॅकल मॉर्निंग या पुस्तकाचा सारांश न पाहता आपण शब्द आणि शब्द पाहणार आहोत. का तर खूप लोकांना हे पुस्तक वाचायचं असतं पण त्यांच्याजवळ वेळ नसतो वाचण्यासाठी. सो त्यांच्याकडे आपलं काम करता करता ऐकण्यासाठी तरी वेळ असतो ना, म्हणून हे पुस्तक आज आपण पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. आनंद हा माणसाचा स्वभाव आहे. या आनंदाचा व पहाटेच्या सौंदर्याचा साक्षात्कार पहाटे लवकर उठल्यानंतरच आणि निसर्गाच्या सहवासात गेल्यानंतरच तुम्हाला मिळणार आहे. मी तर म्हणेन की तुम्ही प्रथम दुःखी होणे, निराश होणे थांबवा. मी ज्यावेळी मृत्यूशय्येवर होतो तेव्हा मी सतत घोकत होतो की मला आरोग्य हवे आहे, मला जगायचं आहे. पण असे म्हणत मी पुन्हा पुन्हा आजारालाच चिकटून राहत होतो. एका जागरूक क्षणी माझ्या हे लक्षात आलं आणि मग मी भानावर आलो. पहाटे उठल्यानंतर मी निर्देश केलेल्या आंतरिक शांतता, सकारात्मक विचारसरणी, मनचक्षुपुढे आपल्या ध्येय उद्दिष्टपूर्तीचे दर्शन, दर्जेदार अभिजात ग्रंथाचे वाचन, लेखनाची वा स्वतःला कागदावर आविष्कृत करण्याची सवय आणि शारीरिक मानसिक कसरती वा व्यायाम, योगासने व प्राणायाम 6 सवयी संपूर्णपणे अंगीकृत करणे हा एक जगण्याचा उत्तम मार्ग आहे. प्राणी, झाडं, पक्षी आनंदाने गात असतात, विहार करीत असतात, अगदी मुक्तपणे. संपूर्ण अस्तित्व आनंदी आहे. पण माणूसच मात्र दुःखाला आपल्या उराशी कवटाळून बसतो. तो निराश होतो. एकटेपणातील काळोख्या अंधारात स्वतःला कोंडून घेतो. मित्र हो, तुम्ही आत्ता जे जगत आहात ती पद्धत आजार निर्माण करते आहे. लक्षात घ्या, द मिरॅकल मॉर्निंगच्या सौंदर्यासोबत तुम्ही स्वीकारलेली सोबत तुमच्यात आमूलाग्र परिवर्तन घडवून आणणार आहे. या जगात चिरंतन शाश्वत असे काहीतरी आहे. आपणा सगळ्यांना मृत्यू हा गाठणार आहेच. म्हणूनच हे दुःख असतानाच त्याला नीट समजून घ्या. ते पुढे ढकलू नका. तुम्ही विमनस्क असतानाच त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग तुम्ही समजून घ्या. त्या दुःखाला तुमचे काळीज कुरतडण्याची संधी देऊ नका. एकटेपणामुळे तुमचे हास्य लोप पावू देऊ नका. त्यातून वेदना झाली तरीही मनापासून ते सगळे समजून घ्या. तुमच्या मनातून एकटेपणा, दुःख काढून टाका. तुम्ही स्वतःचे मन तपासून पहा. तेव्हाच तुम्हाला कळेल की मीपणाची जाणीव मुक्त केल्यावर आपल्याला जन्म आणि मृत्यूच्या पलीकडे जाता येते. हे सगळे पोकळ शब्द आहेत असे मात्र कृपा करून म्हणू नका. त्याचा अनुभव घेण्याचा प्रयत्न करा. तसे झाले तरच तुम्हाला पहाटेचा चमत्कार अनुभवता येईल. म्हणून म्हणतो, प्रत्येक दिवसाच्या सौंदर्याला जागे राहा. प्रत्येक नवी पहाट हा एक चमत्कारच असतो. हे विश्व खरोखरच अद्भुत आहे. द मिरॅकल मॉर्निंग. प्रत्येक नवीन पहाट हा एक चमत्कारच असतो. हॅल एल्रॉड यांनी अभिप्राय मांडलेला आहे, तो मी वाचून दाखवणार आहे आता. हॅल एल्रॉड हा प्रतिभावान आहे. त्याच्या द मिरॅकल मॉर्निंगने माझ्या आयुष्यात अक्षरशः जादू केली आहे. माझे अवघे आयुष्यच त्यामुळे बदलून गेले. मानवी क्षमता, व्यक्तिगत विकास, चळवळ या क्षेत्रामध्ये 1973पासून मी काम करतो आहे. मी प्रथम ESTचे प्रशिक्षण घेतले आणि मग नवनवीन शक्यतांचे एक जगच माझ्यासमोर उभे राहिले. तेव्हापासून मी धर्मशीलता, प्रार्थना, ध्यान, योग, व्हिज्युअलायझेशन प्रयोग तसेच न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रॅमिंग यांचा अभ्यास केला. मी विस्तवावर चाललो आहे. इतकेच नव्हे, इतरही अपारंपरिक तत्त्वज्ञानाचा मी अभ्यास केला. त्यापैकी काही तर खरोखरीच असामान्य आहेत. हॅल याने कित्येक शतकांच्या मानवी अंतर्मन विकासाच्या सर्वोत्तम पद्धती समजावून घेऊन त्यातील उत्तमातील उत्तम पद्धती संक्षिप्त करून एक अफलातून कार्यक्रम सेवर तयार केला. त्याचा हा आराखडा आता तर माझ्या रोजच्या दिवसाचा एक भागच बनून गेलेला आहे. त्याने आखलेल्या आराखड्यातील काही भाग लोक आपल्या रोजच्या जीवनात जगत आहेत. उदाहरणार्थ एक्सरसाइज, योगा, ध्यान इत्यादी. ध्यानधारणेची स्वतःची एक पद्धत हॅलने विकसित केली आहे. ती आचरणात मला खूप सोपी वाटते. इतकेच नव्हे तर रोज सकाळी मी जर्नल लिहितो. त्यातून मला मोठे प्रोत्साहन मिळते. एकूणच हॅलच्या 6 सवयी प्रत्येकाने अंगीकृत करायला हव्यात. द मिरॅकल मॉर्निंग अतिशय व्यस्त, यशवैभव शिखरावर स्थिर होणाऱ्या लोकांसाठी अगदी
यश वैभव शिखरावर स्थिर होणाऱ्या लोकांसाठी अगदी सुयोग्य आहे. रोज सकाळी सेवर्स करणे हे माझ्यासाठी शरीरात, मनात व आत्म्यात रॉकेट इंधन भरल्यासारखे आहे. यातूनच पहाटेचा चमत्कार घडत जातो. माझे श्रीमंत वडील मला एकदा म्हणाले, मी आणखी खूप काही डॉलर्स केव्हाही कमावू शकतो, पण माझ्याकडे आता तितके दिवस शिल्लक राहिलेले नाहीत. मी तुम्हाला एकच विनंती करतो आहे की तुम्हाला आयुष्यातील प्रत्येक दिवसाचा, प्रत्येक क्षणाचा जास्तीत जास्त आनंद लुटायचा असेल आणि प्रत्येक क्षणातला अर्थ आणि शहाणपणा टिपायचा असेल तर द मिरॅकल मॉर्निंग तुम्ही वाचले पाहिजे. रॉबर्ट कियोसाकी म्हणतात, द रिच डॅड पुअर डॅड या जागतिक कृतीच्या ग्रंथाचे लेखक कधीकधी असे एखादी पुस्तक आपल्या हाती लागते की जे आपल्या आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन मूलगामित्वाने बदलून टाकते. अवघे जीवनच बदलून टाकणारे पुस्तक तसे क्वचितच सापडते. द मिरॅकल मॉर्निंग या दोन्ही गोष्टी करते, तेही तुम्हाला अशक्य वाटणाऱ्या वेगाने. टीम सँडर्स, माजी मुख्य सोल्युशन्स अधिकारी याहू हॅल एल्रॉड हा नुसता प्रेरणादायी नाही तर तो प्रोत्साहकही आहे. त्याने पहाटेच्या वेळेचे व शैलीचे एक अनोखे रेखाटन आपल्या तळहातावर ठेवले आहे. त्या 6 सवयी तुम्ही अंगीकृत केल्यास पहाटेचा एक साक्षात्कारी चमत्कार तुम्ही अनुभवू शकाल. जेफ्री गितोमेर. तुम्हाला तुमच्या आयुष्यात त्वरित सुधारणा करायची असेल तर हे पुस्तक तात्काळ वाचा, असाच सल्ला मी देईल. रुडी रुटिजर, नॉट्रे डॅमचा प्रसिद्ध फुटबॉल खेळाडू, ज्याच्यावर रुडी हा हॉलिवूड चित्रपट बनवला गेला आहे. तुम्ही मला रात्रभर जागायला सांगा, मी सहजपणे जागेन आणि काम करेन, पण पहाटे उठणं मला जमणार नाही, कधीच जमलं नाही ते. माझी सकाळ सुरू व्हायची 10 वाजल्यापासून रात्री 2ला मी झोपायचो. पण एका द मिरॅकल मॉर्निंग हे पुस्तक आले. रात्री 3 वाजता मी ते वाचून संपवले. त्या क्षणी मनात आलं, आपल्याला हे जमेल का? तेव्हा मी त्या पुस्तकाप्रमाणे मोजून 4 दिवस जगण्याची स्वतःशीच प्रतिज्ञा केली. तुम्हाला खोटं वाटेल, त्याच रात्री मी पहाटे 5ला उठलो आणि हॅल एल्रॉडने दिल्याप्रमाणे सेवर्स आचरण्यास आणण्यास सुरुवात केली. आज आता 24 दिवस झाले. मला माझ्या वागण्यातच नव्हे तर विचार करण्यातही बदल झाला आहे. माझी पत्नी, घरातले सारे माझ्या या नव्या जीवनशैलीबद्दल खुश आहेत. मुख्य म्हणजे माझी ऊर्जा पूर्वीपेक्षा कितीतरी पटीने वाढली आहे. पॅट क्लिंटन, लेट्स गो या पुस्तकाचे लेखक. उद्योजक होण्यामागे माझा एक सुप्त हेतू होता. आता तुम्हाला सांगायला हरकत नाही आहे, खूप वेळ गादीवर लोळत पडायचं. खूप उजाडल्यावर म्हणजे जवळजवळ लंच टाईमला आपल्या वर्कशॉपमध्ये जायचं. अगदी लहानपणापासून तो घड्याळाचा गजर ते पहाटेचे उठणे या सगळ्याला मला रागच यायचा. पण एक क्षणी मी हॅल एल्रॉडचे पुस्तक वाचले तेव्हा माझ्या मनात आले, बघूया तरी लेखक म्हणतो त्याप्रमाणे खरोखरीच आपल्याला जगता येईल. आत्तापर्यंतच्या आयुष्यात तसा मी असा शिस्तबद्ध कधी वागलो नव्हतो. एक क्षणी मोठ्या मनोबलाने मी खरोखरीच पहाटे 5 वाजता उठून व्यायामशाळेत जाऊ लागलो. होय, तुम्ही बरोबर वाचले आहे. खरंच पहाटे 5 वाजता. परिणामतः माझे आत्ताचे दिवस अधिक प्रभावी व विलक्षण परिणामकारक होत आहेत. माझ्यात झालेला बदल माझ्या कारखान्यातील प्रत्येकाच्या लक्षात येऊ लागला आहे. मी आता सकाळी 9 वाजताच फॅक्टरीत जातो. माझ्या वेळेवर येण्याने माझे इतर सहकारी व कामगारही आता वेळेवर येऊ लागले आहेत. मला शॉप फ्लोअरवर काम करावेसे वाटू लागले आहे. त्यामुळे मी माझ्या उमेदवारीच्या काळात जसा उत्साही होतो तसा आत्ताही झालो आहे. ही किमया होऊ शकली ती फक्त द मिरॅकल मॉर्निंग ह्या पुस्तकामुळेच. एखादी पुस्तक आयुष्यात इतका बदल करू शकते हे आता मला कळू लागलेले आहे. मी खरोखरीच खुश आहे. थँक्स एल्रॉड. माझी CEO आणि limcos.com तसेच द मिलिओनर फास्ट टेल या सर्वोच्च विक्री झालेल्या पुस्तकाचे लेखक आहेत ते. एक वक्ता, लेखक व व्यवसाय विक्री सल्लागार म्हणून माझ्या बरेच वेळा नजरेस आले आहे की लोकांना यशस्वी होण्यात पांडित्यांची, ज्ञान, माहिती व तपशील यांची जाणीव भासत नसते, तर झालेल्या ज्ञानाची अंमलबजावणी करण्यासाठी आवश्यक तो वेळ, प्रेरणा नसणे. अज्ञानामुळे अनेकदा आळस करणे या खऱ्या अडचणी आहेत. ॲल एल्रॉडने ह्या अडचणी नेमकेपणाने सोडवलेल्या आहेत. द मिरॅकल मॉर्निंग हे पुस्तक बाजारात आले. या पुस्तकाने खऱ्या अर्थाने सर्वांना जागे केले. मुख्य म्हणजे तुम्ही कितीही आपल्या कामात व्यस्त व सुस्त असलात तरी इच्छित यश, वैभव मिळवण्यासाठी आवश्यक तो वेळ व प्रेरणा देण्याचे काम हे पुस्तक करते, यात शंका नाही. एक वक्ता, लेखक व व्यवसाय विक्री सल्लागार म्हणून मी तुम्हाला हाच सल्ला देईन, द मिरॅकल मॉर्निंग हे पुस्तक तुम्ही वाचा. आणि मग पहाटेच्या चमत्काराकडे. जेम्स मॅलिंचोक, ABCचा गाजलेला TV शो सिक्रेट मिलिओनर प्रसारित चिकन सूप फॉर द कॉलेज सोल या पुस्तकाचे सहलेखक चे संस्थापक.
द मिरॅकल मॉर्निंगने खरोखरीच माझे आयुष्य बदलले. माझ्या पूर्ण ताकदीचा मला उपयोग करता येऊ लागलाच, पण त्याने मला एका विस्तारित जाणीवेच्या मार्गावर नेले, ज्यामुळे मला नित्य नवीन संधी व क्षमता सापडत गेल्या. निक कॉनेदरा शॉप, द वर्ल्ड फायनेस्ट मूवी या सिनेमाचे दिग्दर्शक यांचा अभिप्राय होता हा. द मिरॅकल मॉर्निंगची ध्यास मोहीम. 10 लाख आयुष्यांना हे पुस्तक सहाय्यभूत ठरले. त्यांच्यात आमूलाग्र बदल झाला तर मला विलक्षण आनंद होईलच, पण माझ्या या लिखाणाचं सार्थक झाल्यासारखं मला वाटेल. आपल्यापैकी प्रत्येकजण संपूर्णपणे मानसिक, आंतरिक व आध्यात्मिक परिवर्तन पावत असेल. आपणा सर्वांना नवीन जग खात्री निर्माण करता येईल. व्यक्तिमत्वाचे, जीवनाचे अंतर्बाह्य विकसन म्हणजे व्यक्तीच्या जीवनाच्या सर्व अंगांची, घटकांची जोपासना करणे असते. मेंदूची, मनाची व शरीराची आपल्याला जोपासना करता आली पाहिजे. जीवनाच्या संपूर्णत्वाला महत्त्व देता आले पाहिजे. खरे तर जीवनाच्या अंतर्बाह्य सर्व अंगोपांगांची एकात्मता आपल्याला साधता आली पाहिजे. वस्तुतः यातच जीवनाचा सौंदर्याचा शोध लागत असतो, हॅल एल्रॉड म्हणतो असं. तर आता मुख्य पुस्तकाला सुरुवात होत आहे. आजच्या जीवनात जो काही आंतरिक असंतोष व असंतुलन आहे त्याचे मुख्य कारण म्हणजे एकांत, नीरवता, मौन, आकाश आणि मानव यांचा संबंध संपल्यासारखा झाला आहे. म्हणूनच पहाटे अर्धा तास किंवा 20 मिनिटे आसनात स्थिर होऊन बसण्याचा अभ्यास करावा. मग आपला निशब्द मौनाशी, आकाश तत्वाची संपर्क होऊ लागेल. त्याचा स्वाद व सौरभ काही आगळाच असतो. आंतरिक शांती हा संवेदनशीलता वाढवण्याचा सर्वोत्तम उपाय आहे. संवेदनशीलता म्हणजे अखंड सावधानता. संवेदनशील माणूस जीवनाबद्दल विलक्षण प्रतिसादक्षम व दाक्षिण्यशील राहतो. माणूस जेव्हा शांत बसलेला असतो तेव्हा त्याची पंचेंद्रिय साऱ्या शक्ती पूर्ण जागृत होतात. असे करण्याने प्रत्येक अनुभूती ही अतिशय उत्कट रूपात घेता येऊ शकते. पहाटे लवकर उठल्यानंतर काही क्षण स्वस्थ बसावे. हे सारे करायचे कशासाठी? तर त्यातून आंतरिक सुव्यवस्थेचा पोषक भूमी तयार होते. सहजगत्या शांत होणाऱ्या मनाचाच तो गुण होय. मग मनाचे ताजेतवाने होण्याची प्रक्रियाच बनून जाते. म्हणूनच ध्यान करणे, स्वस्थ शांत बसणे, आपल्या विचारांची हालचाल चळवळ निहाळणे, पहाटेच्या रम्य वातावरणात एकटेच फिरायला जाणे, पहाटेच्या निसर्गाशी डोळे दिपवणाऱ्या सौंदर्याबाबत सतत जागृत असणे, या साऱ्या गोष्टी मनाला स्थिर व्हायला मदत करतात. त्याच्यानंतर मिरॅकल मॉर्निंगची यशोगाथा. प्रभाव, परिणाम, सुंदरता आणि सार्थकता. द मिरॅकल मॉर्निंग वाचायला सुरुवात केल्यापासून एकही दिवस मी खंड केलेला नाही. प्रामाणिकपणे सांगते, कठोर दृढनिश्चय करण्याची ही माझी पहिलीच वेळ आहे. प्रारंभी मला पहाटेच्या या जीवनशैलीला जुळवून घेताना खूप त्रास झाला, पण आता दररोज उठण्याची आतुरतेने वाट बघते. हे विलक्षण आहे. द मिरॅकल मॉर्निंगने माझे आयुष्य पूर्णपणे बदलून टाकले आहे. खरंच. मेलॅनी डेम्पेन, उद्योजिका. आजचा हा माझा 60वा दिवस आहे. आत्तापर्यंतची द मिरॅकल मॉर्निंगची माझी फलश्रुती, माझे 20 पाऊंड वजन कमी झाले. धूम्रपानाची माझी सवय कायमची सुटली. पहाटे लवकर उठल्यामुळे दिवसभर ऊर्जा टिकून राहते. माझ्या चेहऱ्यावर तजेला आला आहे. डॉन पोगो विक्री प्रतिनिधी कॅनडाचे आहेत. काही महिन्यांपूर्वी मी द मिरॅकल मॉर्निंगप्रमाणे वागण्याचे ठरवले. आता माझे जीवन इतक्या वेगात बदलले की ते पाहून मी चकितच झालो. यातून एक व्यक्ती म्हणून माझ्यात खूप सुधारणा झाली. तुम्हाला सांगतो, मला माझ्या व्यवसायात अपयश येत होते, पण आता द मिरॅकल मॉर्निंग सुरू केल्यानंतर मी रोजच्या दिवसात जास्तीत जास्त न थकता माझ्या व्यवसायात काम करू शकतो. रॉब लेरॉय, सिनियर अकाउंटंट एक्झिक्युटिव्ह. डिसेंबर 2009मध्ये द मिरॅकल मॉर्निंगला मी सुरुवात केल्यावर माझ्यात मोठे बदल झाले. अपेक्षेपेक्षा जास्त वेगाने मी माझी बऱ्याच काळची उद्दिष्टे साध्य करू शकलो. माझे वजन घटले. मला एक नवा प्रियकर मिळाला. इतकेच नव्हे तर सर्वोत्तम मार्क्स मला मिळाले. तसेच पैसे मिळवण्याचे 2 नवीन मार्गही मिळाले, आणि हे सर्व 2 महिन्यांपेक्षा कमी काळात. आता तर द मिरॅकल मॉर्निंग हे माझ्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य घटक बनला आहे. नातन्या ग्रीन, योगा प्रशिक्षक.
मी जेव्हा जेव्हा द मिरॅकल मॉर्निंग करतो तेव्हा मी अचंबित होतो. मी आजवर कधीही इतका आनंदी, निरोगी व कार्यशील नव्हतो. आता मी एका दिवसात पूर्वीच्यापेक्षा कितीतरी अधिक साध्य करू शकतो. माझे वजनही कमी झाले. विल्यम हॉगेल, डिस्ट्रिक्ट मॅनेजर. मी गेले 10 महिने द मिरॅकल मॉर्निंग करीत आहे. तेव्हापासून माझी कमाई दुपटीपेक्षा जास्त झाली. आता मी जीवनाच्या एका नव्या वळणावर आहे. मला माझ्या मित्रांबरोबर, कुटुंबांबरोबर संवाद साधणे आवडू लागले आहे. माईक मॅकडरमाइट, रिजनल सेल्स मॅनेजर. मी पहिल्यांदा द मिरॅकल मॉर्निंगबद्दल ऐकलं तेव्हा मला ही कल्पना सर्वस्वी नवी वाटली. पहाटे लवकर उठून सेवर्स आचरण्यात आणण्यास सुरुवात केल्यामुळे मी आता माझ्या उद्दिष्टांवर आपले लक्ष केंद्रित करू शकतो. द मिरॅकल मॉर्निंग वाचण्यापूर्वी मी रोज सकाळी 9 वाजता उठायचो, कारण मला क्लासची तयारी करायला लागायची. पण मी आता नेमाने 5 वाजता उठतो. दैनंदिन व्यक्तिविकासामुळे माझ्या विचार करण्याच्या पद्धतीत बदल झाला आहे. मी खरोखरीच द मिरॅकल मॉर्निंगच्या प्रेमात पडलो आहे. कसं सांगू ते कळत नाही आहे. मला द मिरॅकल मॉर्निंग आचरणात आणल्यापासून माझा रोजचा दिवस 100 पटीने चांगला जात आहे. थँक्स हॅल. द मिरॅकल मॉर्निंग सलग 83 दिवस अनुभवत आहे. मला एकदम फ्रेश वाटते. बॉर्न फ्रेश. आता माझ्या मनात दिवसभर एवढी सुस्पष्टता असते की मलाच त्याचे आश्चर्य वाटते. रोजच्या कामांमध्ये खूप ऊर्जा व उत्साह भरला जाऊ लागला आहे. द मिरॅकल मॉर्निंगच्या कृपेने मी अधिकाधिक जिवंत व रसपूर्ण व्यक्तिगत व व्यावसायिक जीवन जगतो आहे. द मिरॅकल मॉर्निंगच्या वाचकांसाठी खूप खूप इच्छा असूनही आपल्यात परिवर्तन का होत नाही? आपल्यापैकी प्रत्येकजण संपूर्णपणे मानसिक, आंतरिक व आध्यात्मिक परिवर्तन पावत असेल तर आपणा सर्वांना नवीन जग खात्रीने निर्माण करता येईल. व्यक्तिमत्वाचे जीवनाचे आंतर्बाह्य विकसन म्हणजे व्यक्तीच्या जीवनाच्या सर्व अंगांची, घटकांची जोपासना करणे असते. मेंदूची, मनाची आपल्याला जोपासना करता आली पाहिजे. जीवनाच्या संपूर्णत्वाला महत्त्व देता आले पाहिजे. तसेच जीवनाच्या आंतर्बाह्य सर्व अंगोपांगांची एकात्मता आपल्याला साधता आली पाहिजे. माणसे बदलल्यासारखी वाटतात, पण ती काही क्षणापुरतीच आपण साऱ्या जगाकडून, अवतीभोवतीच्या लोकांकडून विलक्षण आदराची, शांततेची व सहकार्याची अपेक्षा करतो. आपल्या अवतीभोवतीच्या समाजात, संपूर्ण जगतात बदल घडून यावा असे आपल्याला नेहमीच वाटत असते. आपण नेहमीच एका चांगल्या समाजरचनेशी वा व्यवस्थेची मागणी करीत राहतो. इतकेच नव्हे तर व्यवस्थेतील नानाविध घटकात आपल्याला सुसंवाद आणि सामंजस्य हवे असते. केवळ व्यवस्थेतच नव्हे तर आपल्या नातेसंबंधात, परस्पर संबंधात, मग ते संबंध कितीही जवळचे असोत वा लांबचे, आपल्याला त्यात स्नेहार्दता व जीवाचे मैत्र, सच्चेपणा हवा असतो. आपल्याला आतल्या आणि बाहेरच्या जगतात शांतता हवी असते. आपल्याला कोणी त्रास देऊ नये, एकटे राहू द्यावे आणि जीवनातला परमानंद भोगू द्यावा असेही आपल्याला वाटते. सारांश: निरामय धर्मशील जीवनासाठी आपल्या जीवनात संपूर्ण परिवर्तन घडून येणे आवश्यकच नव्हे तर अपरिहार्य आहे. त्यासाठीच हे द मिरॅकल मॉर्निंग. एक लेखक, प्रमुख वक्ता व यशस्वी जीवन धंद्यांचा सल्लागार म्हणून माझ्या कामाचा रोख लोकांना लवकरात लवकर यशस्वीता व अपरिपूर्णता कशी आणता येईल याकडे असतो. मानवी क्षमता व व्यक्तिविकासाचा एक अभ्यासक म्हणून मी हे पूर्ण खात्रीने म्हणू शकतो की कल्पनातील वेगाने जीवनाचा कुठलाही अथवा हरेक पैलू सुधारण्याचा सर्वात उपयुक्त, परिणामकारक व व्यावहारिक मार्ग म्हणजे द मिरॅकल मॉर्निंग होय. यशस्वीता व उच्च कार्यक्षमता असणाऱ्यांसाठी, उच्च पदावर जाणाऱ्यासाठी व अकल्पित वैयक्तिक व व्यावसायिक यश संपादन करण्यासाठी द मिरॅकल मॉर्निंग पूर्ण गेम चेंजर ठरू शकेल. याचा अर्थ केवळ तुमची कमाई, उद्योग, विक्री वा महसूल यात वाढ होणे एवढाच नसून तुमच्या जीवनातील काही दुर्लक्षित भागांमध्ये संतुलन व परिपूर्णता आणण्याचे नवनवे मार्ग सापडणे असाही होतो. याचा अर्थ तुमचे आरोग्य, तुमचे सुख, समाधान, योग्य परस्पर संबंध, चांगली आर्थिक स्थिती, आध्यात्मिकता, परिपक्वता किंवा तुमच्या आवडीच्या कुठल्याही गोष्टींमध्ये व्यापक बदल घडवणे असाही त्याचा अर्थ होतो. जे सध्या संकटाच्या फेऱ्यात त्यातून मार्ग काढण्याच्या धडपडीत असतील, मग अडचणी काहीही असोत, जसे मानसिक, भावनिक, शारीरिक, आर्थिक वा परस्पर संबंधातील ताणतणाव, द मिरॅकल मॉर्निंग ही अशी चीज आहे की ती तुम्हाला अगदी अल्प काळातच त्यांचा अशक्यप्राय आव्हानांना तोंड देण्यास, उत्तरे शोधण्यास व परिस्थितीवर मात करण्यास ताकद देईल.
तुमची सध्याची स्थिती पुढे फक्त आठवण बनून राहील. तुम्ही योग्य पुस्तक निवडले आहे. सहज पण क्रांतिकारी पद्धतीच्या साहाय्याने तुम्ही एका अद्भुत प्रवासावर निघणार आहात, जो खात्रीपूर्वक तुमच्या जीवनाच्या कुठल्याही भागात बदलाव आणेल, आणि तेही पहाटेच्या सुंदर वेळेत. द मिराकल मॉर्निंग माझ्यासहित जगातील हजारो लोकांसाठी मापता न येण्याजोगे परिणाम घडवले आहेत. निर्विवादपणे तुम्हाला जिथे पोहोचायचं आहे तिथे घेऊन जाणारी ही एक मोठी गोष्ट आहे. मी तुमच्याबरोबर शेअर करणे हा मी माझा सन्मान समजतो. हे पुस्तक तुमचे आयुष्य, वेळ, ऊर्जा व लक्ष यांमध्ये परिवर्तन घडवणारी उत्तम गुंतवणूक ठरेल, याची मी माझ्या पूर्ण क्षमतेनिशी काळजी घेईन. तुमच्या जीवनाचा एक हिस्सा होण्याची परवानगी दिल्याबद्दल धन्यवाद. आपल्या विस्मयकारी सहप्रवास आता सुरू होणार आहे. तुमच्या प्रवासाने माझे प्रेम व कृतज्ञतापूर्वक शुभेच्छा. हॅल एल्रॉड. आपल्या अनुभवाला येणारी सर्वात सुंदर गोष्ट म्हणजे गूढता, द मिस्टेरियस. ती गूढता सर्व खऱ्या कला आणि विज्ञान यांचे उगमस्थान आहे. जो अशा भावनेला पारखा झाला आहे, जो आश्चर्यमग्न होऊन थांबू शकत नाही आणि विस्मयात तल्लीन होऊ शकत नाही, तो जवळजवळ मृतच असतो. त्याचे डोळे बंद असतात. अल्बर्ट आइन्स्टाईन. चमत्कार हे निसर्गाशी विसंगत नसतात, ते विसंगत असतात ते आपण त्याला निसर्ग समजतो त्याच्याशी. खरे जीवन हे पहाटे तर सुरू होते. जोएल ऑस्टीन. पहाटे पूर्वीचा काळोख. माझी काय किंवा तुमची काय, प्रत्येकाचीच कथा आणि व्यथा मोलाची असते. 3 डिसेंबर 1999च्या रात्रीची गोष्ट आहे. तोपर्यंत माझे आयुष्य अगदी उत्तमरित्या चाललेले होते. वय वर्ष 20. माझे कॉलेजचे पहिले वर्ष सरले. मधल्या 18 महिन्याच्या काळात मी एका $200 मिलियन कंपनीत नोकरीला लागलो. तिथे सर्वाधिक विक्रीचे रेकॉर्ड मोडणारा विक्रेता म्हणून माझी ख्याती होती. वयाच्या 20व्या वर्षी मी कल्पनातील अशी कमाई केली